मॉर्निंग गाईज. वाजलेत सकाळचे 5:55. इट्स रेनिंग आउटसाईड अँड आम्ही चाललो आहे आता पुण्याला. आसावरीच्या बहिणीच्या मुलाचा बड्डे आहे. दॅट इज आसावरीच्या भाच्याचा, राईट? आय डोंट नो भाचा बोलतात. थोडं नात्यांमध्ये मी थोडा कन्फ्यूज होतो, तर आय गेस भाचाच ना. भाचाच. तर जस्ट उठलो आहे, आता फ्रेश होतो. फ्रेश व्हायच्या आधी जरा जेनी आणि जॉयला चॉकलेट देतो, कारण ते सकाळी सकाळी मागे लागतात आमच्या. शाय हे आम्ही त्याला ट्रीट्स देतो ना. तू खूप ॲक्साइट झाला आहे. सिमिलरली जेनी, देना या बाहेर. त्यांना तर हवत नाही आहे. जस्ट 2 मिनटं गाईस, 2 मिनटं. जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. जॉय, तुझं झालं ना आता. चल खाली, चल खाली. दॅट्स इट. सो आता मी थोडं ब्रश करतो, आंघोळ करतो, फ्रेश होतो, बिकॉज आम्हाला सुद्धा आता निघायचं आहे. हॅलो देअर. सो आता मी फ्रेश झालो आहे, थोडं तयारी वगैरे केली आहे. आसावरची पण तयारी झालेली आहे, थोडंसं पॅकिंग करते ती. हां, तुम्ही होते झाली. मी कुंभकर्ण आहे, मला थोडा वेळ लागतो. उठून मी जरा 2 मिनटं आधी शॉकमध्येच असतो की माझ्यावर काय घडते. सो आता थोडंसं नाश्ता खाऊन घेऊया, पोटाला जरा आधार. तोपर्यंत प्रॉपर आपण नाश्ता करत नाही. आसावरला खूप भूक लागलेली आहे. म्हटलं ती बोलली 4 वडापाव खाणार आहे म्हणून रस्त्यामध्ये. अन्नाचा इडली वडा खायचा आहे तिला. ठीक आहे. आता थोडंसं आम्ही चहा आणि बिस्किट्स खाऊन घेतो, स्नॅक्स खाऊन घेतो. म्हणजे आम्ही पनवेलला जाईपर्यंत पनवेलला श्री दत्त स्नॅक्समध्ये आम्ही नाश्ता करू, कारण आमचा नेहमीचा स्पॉट आहे. आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा तिथे आम्ही नाश्ता करतोच. सो ठीक आहे, भेटूच. इट्स अ ट्रेडिशन. इट्स अ ट्रेडिशन. बाहेर पडतोय आता पाऊस. खूप जास्त जोरात नाही, पण बारीक बारीक आहे. पुण्याला जायचं म्हणजे आम्हाला भिजवणार असतो. आता ह्याच्यावरती अजून एक लेअर चढवायला लागेल आम्हाला. सो थोडा पॅन्ट फोल्ड करायला लागेल. It's your time, do it right. Come on, today or in the night. Don't be shy, you can try. They can never take your pride. Put 'em up, you're enough. Put 'em up, can battle through the rough. It's a movement so needed. Cultivate it and beat it. Let the
हाऊ इज इट फिलिंग? मी तर खूप खुश आहे बाबा. मला तर खूप एक्साइटेड टू मीट अश्वथ. Yes, excited to meet Ashwat. I'm excited to meet Ashwat as well as to go on a bike ride. I'm always waiting for this moment. guys. मला खूप आवडतं. चलो. See you in a while. The प्राणी lover. The cat lover. दिस इज अ बोका. आधी मला मांजर वाटलेला, फिमेल वाटलेला, पण ॲक्च्युली हा बोका आहे. थोडा फेमिनिन फेस आहे बिचाराचा, बट इज गुड. येस, किती गुड बॉय आहे बघा. नो स्क्रॅचिंग, नो बाइटिंग, नथिंग. चलो, अपनी सवारी तो रेडी है. तो दिसत पण नाहीये त्या सीट कव्हरवर. कॅमोफ्लेज झालं बाईकवर. गणपती बाप्पा. दादा चालू झालंय ना? काय गरम वडापाव आहे? काय पाहिजे तुला? घे ना मग. किती, 2 का 3 का 1? एकच. वाच. आणि चहा? दादा 2 वडापाव आणि 1 चहा. नाही मला नको. आणि 1 चहा. काय नाही. आता आपण ओले 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 ओले. जास्त वाला चहा तू घे. जास्त वाला तू घे. ठीक आहे. वडापाव दिला ना मोठा तुला? हां, मला मोठा वाला दे. मला चहा जास्त, तुला वडापाव मोठा. आपण इक्वालिटी भेटू शकतो आता. लवकर 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 काय आता आपण खाऊ काय? लॉलीपॉप येतो, वडापाव होतो. तुझ्या ह्याचं रिॲक्शन घ्यायचं. तो नाश्ता झालेला आहे. वडापाव पोटात गेलेला आहे. वडापाव आतावरीने 3 वडापाव खाल्ले. काय पण काय नाही, एकच एक वडापाव नाही खाल्लाय. आमच्या पोटाचं छोटं आहे. आमची भूक थोडी छोटी आहे. वी आर सैटिस्फाइड विथ लिटिल बिट जो भगवान दे रहे उसमें हमारा काम चल जाता है. हे आमचं डिग्रीचं कॉलेज आहे, सेंट विल्फ्रेड. इकडे आम्ही फर्स्ट टाइम भेटलो. Yes.
आणि जेव्हा आम्ही इथून जातो पास होतो तेव्हा आम्ही ते नक्कीच थांबतो हा थोडीशी भेट एक देतो 2 आपल्या मिनिटचा स्टॉप तरी घेतोच आम्ही. कारण इथेच आमची लव्ह स्टोरी सुरू झालेली. सुरुवात जी हो Starting. झालेली 5-6 वर्ष आधी, 6 हा. वर्ष आधी आहे हा. 19 मध्ये. चलो बाय. चलो. बहुत मस्त काम करते हो तुम मकसूद भाई, बहुत मस्त काम करते हो तुम मकसूद भाई. अरे मुन्ना भाई MBBS मधला डायलॉग आहे काय यार, तू पिक्चर पण बघत नाही. मुन्ना भाई MBBS पण दाखवायला पाहिजे तुला. शी माझ्या नवऱ्याची बायको बरोबर बघतेस त्या सिरियल. मला सगळं माहित असतं. काय पापड लोणचाची. मम्मी बघायची मी पण बघायचो. लावून बसायचे मी पण बघायचो. काय डोंगर काय झाडी
so many things to be angry about. And my phone won't ring unless I call you out. But the kids seem good and that'll do for now. There's gotta be more in store for this lonely town. Here I come. We're gonna keep it low key, keep it softly spoken, with no strings tying you to me. I'm happy in your company with no emotion, 'cause my love deserves to be free. I never wanna look at a house in the garden, I never wanna lock you down. I know you're not mine, it's just my turn, but we can still have fun for now. You told me you don't really do commitment, trust me, consider your message received. आता आम्ही पुण्याला पोहोचलो आहोत. पोहोचलेलो आहोत, जरा भिजलो होतो, सो चेंज वगैरे केलं. हा, थोडं हात वगैरे सुन्न पडलेले बिकॉज थंड पाण्यामुळे आणि हवेमुळे. लोणावळ्यामध्ये तुम्ही बघितलं किती फॉग होता आणि पूर्ण वातावरण थंडच आहे आज. सो आता जरा फ्रेश झालो, थोडं खाल्लं, आता जरा आराम करू 5-10 मिनटं आणि मग मॅडमच्या शॉपिंगसाठी निघू. आज काय थारा नाही मला. शरूच्या लग्नाची शॉपिंग. हिच्या शरू म्हणजे हिची बहीण आहे. हा, छोट्या बहिणीचं लग्न. हिच्या छोटी सख्खी बहीण, तिचं लग्न आहे, त्याच्यासाठी शॉपिंग करायची. तिची शॉपिंग खूप टफ आहे. गॉड नोज आज तरी काय घेते की नाही. शॉपिंग टफ नसते, माणसाची निवड करायला माणसाला टफ जातं. माणूस कठीण आहे तो, जिची शॉपिंग आहे ती.
ती आतापर्यंत 3 ठिकाणी फिरली पण एकही साडी तिने घेतलेली नाही लग्नाची. आला आपला हिरो आला. काय झालं काय झालं काय अरे काय झालं बाबू काय किडनॅप केलं त्याला असं वाटलं. असावरी त्यांच्या शॉपिंगची तर सुरुवात झाली आहे. आता वाजलेत 11:45. आता बघूया किती वाजतात. मी आता आलोय खाली कारण आतमध्ये भयंकर गर्दी आहे. म्हणजे लिटरली तुम्हाला बसायला जागा नाही आणि तुम्हाला माहिती आहे की आम्ही पूर्वी जेव्हा बायकांच्या शॉपिंगला येतो सोबत तर आम्ही बसायला जागा शोधतो. ती आतमध्ये नाही आहे. सो मी आता बाहेर आलो आहे कारण आतमध्ये लिटरली 200-250 माणसं तरी असतील आणि ती येत आहेत जात आहेत ना तो यायला जायला त्रास होतोय. तर मी पण थांबलो नाही रस्त्यात म्हणलं बाहेर जरा येऊया टाईमपास करूया. तर मी आहे बाहेर आणि हे आहे मुलचंद मिल म्हणून. मुलचंद मिलमध्ये तुम्हाला साड्या ड्रेस वगैरे बऱ्यापैकी स्वस्तात भेटतात कारण तिथे होलसेल रेटमध्ये विकल्या जातात. सो मी ॲड्रेस टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुम्हाला इंटरेस्ट आहे जर तुम्ही पुण्यामध्ये आहात किंवा काही शॉपिंगचा तुमचा प्लॅन आहे तर तुम्ही मुलचंद मिलमध्ये येऊ शकता. लग्नाच्या एंगेजमेंटच्या बड्डेच्या कोणत्याही ओकेशनचे तुम्हाला ड्रेस साड्या भेटतात. सो इट्स अप टू यू. इट्स नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ. TCMC मेट्रो स्टेशनच्या बाहेरच आहे. बाजूलाच आहे जस्ट मुलचंद मिल म्हणून. तर तुम्ही येऊ शकता. इथे कनेक्टिव्हिटी चांगली आहे. So all set for Ashwath's birthday, first birthday. This is the decoration. ही त्याची सायकल आहे. हा त्याचा काका आहे. हा रोहन काका आहे. आम्ही आता मुंबई पुणे हायवेला लागलो आहोत आणि पाऊस पण आहे थोडा आणि मॉर्निंगसुद्धा आहे. सो आता मोस्टली व्हिडिओ आम्ही बनवणार नाही. सो हा शेवटचा व्हिडिओ असेल आत्ताचा रात्रीचा प्रवासाचा. आम्ही एकदा घरी गेलो की आम्ही कळू. सो घरी जाऊन भेटू आपण. बाय.
अवतार बघ तुझा. सो टायर्ड. वी आर व्हेरी मच टायर्ड. हॉट. पावसामुळे झालं ना हे सगळं. डोंट यू थिंक? एवढं थकलोय आपण. काय रे तू कुठे थकलास? तू थकलीस? थकला तर असणारच कुठून. मी तेवढा नाही थकलोय पण तू जास्त वाटतेस. असं वाटतंय यार सकाळी जाऊ. 400 किलोमीटर नाही 4000 किलोमीटर प्रवास केलेस. सकाळी कितीला उठले? 5:30. 5:30 ते आणि तू गेलास काय नको. इट्स बीन मोर दॅन 16 hours. हॅलो, वी आर बॅक. अरे तर आता वाजलेत रात्रीचे 11:15. आम्ही जस्ट पोचलोय घरी. जस्ट पोचलोय घरी. असा वरी थोडी फ्रेश होतोय. मी आलोय फ्रेश होऊन. थोडी हालत खराब झाली आणि खूप जास्त थंडावलोय आम्ही. हात पाय वगैरे आता मस्त गरम पाण्याने धुवून आलो आहे. सो पूर्ण थंड झालेले बिकॉज ऑफ रेन विंड. असं बोलते बस झाला ब्लॉग आता. गुड नाईट. पुढे काय बोलायचं आता? तुला काय असं वरी बोलायचं आहे? काय नाही बोलायचं. गुड नाईट. बोलण्याच्या अवस्थेपलीकडे गेलेली आहे मी. सो एक टिप आहे. आम्ही पनवेलला जेव्हा पोचलेलो तेव्हा पनवेलवरनं स्ट्रेट घेतलात गाडी तर तुम्ही सरळ सरळ जाऊन कामोटेला जाता. राईट. JNPTवाला नाही. JNPT काढून श्री दत्ता स्नॅक्स करून राईट घेऊन जेव्हा सरळ जाता त्यानंतर एक लेफ्ट येतो जो इंटरनॅशनल एअरपोर्ट रोड आहे. सो वी वूड रिकमेंड की तुम्ही तो नको घेऊत कारण नवी मुंबई इंटरनॅशनल येस अंडर अंडर कन्स्ट्रक्शन आहे तो रोड. आणि रोड चांगला आहे नो डाऊट. वाईड आहे आणि पण रोडमध्ये रहदार नाही अजिबात. देर आर नो व्हेकल्स. देर आर नो पीपल. देर आर नो स्ट्रीट लाईट्स. खूप क्वचित जागेवर आहेत. सो रोडवर आमची एकट्याचीच बाईक होती. येस. आणि खूप असं शेडी वाटत होता. सो शेडी तसं ते थोडं रिस्की वाटतं. सेफ नव्हतं वाटत. सो वी वूड नॉट रिकमेंड यू टू टेक दॅट रोड. सो तुम्ही नॉर्मल या. आणि काही एवढा फरक नाही पडत. 1-2 किलोमीटरचा फरक पडतो. त्याने फक्त तुमचा एक कामोटे खारघर बेलापूर हे सगळं वाचतं. आणि तो रोड निघतो सरळ CBD बेलापूर जो आपला पाम बीच रोड आहे ना तो. मग तिथून तुम्ही डायरेक्ट वाशीला बाहेर निघता जर मुंबई साईडला यायचं असेल तर. ठीक आहे. तो आता अशा प्रकारे आपण हा व्लॉग संपूया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. 3 बॉलमध्ये 1 रन हवाय. This is now like a cherry on top. It was a pretty good day and we have won. So I'm really happy. We have won. India match जिंकली. Yes. Finals. माझा अर्ध तोंड दिसतंय. प्रकारे इंडिया मॅच जिंकली आहे अगेन्स्ट पाकिस्तान. आणि छान झाला प्रवास. वी एन्जॉयड. बर्थडे सुद्धा सेलिब्रेशन चांगलं झालं. अश्वथला पण भेटलं. अश्वथला पण भेटलो. येस. या. सो गुड नाईट. पुन्हा एकदा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर आवडलं असेल तर नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि नवीन नवीन चॅनल आहे सो शेअर करा, सबस्क्राईब करा, ऑफकोर्स लाईक पण करा आणि कमेंट पण करा. सो आम्हाला पण चांगलं वाटेल. आम्हाला मोटिवेशन भेटेल की तुम्हाला व्लॉग्स आवडले आणि यू वॉन्ट अस टू क्रिएट मोर कंटेंट. ओके चलो बाय बाय. टेक केअर.